तर हाय नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 चा नेक्स्ट पार्ट. कालच्या पार्टमध्ये जसं आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघितलं होतं, इन टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड द टॉपिक दॅट इज ट्विन्स. ठीक आहे. इन रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी वी हॅव 3 टेक्नॉलॉजीज: इन वायट्रो फर्टिलायझेशन, surrogacy and sperm bank or semen bank. So let's start with the first topic, that is reproduction and modern technology. So basically in the today's world there are many reasons due to which many of the couples cannot have a child. म्हणजे आत्ताच्या जगात असे बरेचसे कपल्स आहेत ज्यांना काही कारणानिमित्त मुलं होऊ शकत नाही. Those reasons can be in females irregularity in menstrual cycle. काल जी मेन्स्ट्रुअल सायकल मी शिकवलं होतं ते मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे इरेग्युलर आहे ती मेन्स्ट्रुअल सायकल. डिफिकल्टी इन ओसाइड प्रोडक्शन, जी ओव्हरीमध्ये ओसाइड प्रोडक्शन होतं त्याच्यात डिफिकल्टी आहे. ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट जी होती पाईप, त्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल आहे म्हणजे काहीतरी थांबवत आहे त्या ओव्हिडक्टमध्ये. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस. ठीक आहे. म्हणजे युटेरसमध्ये जे एम्ब्रिओ इम्प्लांटेशन होतं ते एम्ब्रिओ इम्प्लांटेशनला डिफिकल्टी जाते. These can be some of the reasons in the case of females. In case of males, absence of sperm in the semen. जे सीमेन आहे त्याच्यात स्पर्म काउंट कमी आहे किंवा नाही आहे. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्सची जी मुवमेंट आहे ती स्लो आहे. एनोमलीज इन दी स्पर्म, एनोमलीज म्हणजे काही चुका असतात. ठीक आहे. एनोमलीज म्हणजे स्पर्ममध्ये काही चुका असतील. ह्या दीज कॅन बी सम ऑफ द रिझन्स इन दी मेल्स. बट nowadays there are some of the modern technologies with which these couples can have a child. म्हणजे आत्ताच्या जगात काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेले आहे ज्याच्या मदतीने हे जे काही कपल्स आहेत ज्यांना असे काही रिझन्स असतील त्यांना सुद्धा मुलं होऊ शकतात. कसे होणार आहेत ते तुम्हाला सांगतो. The first method is in vitro fertilization. Okay, so in vitro fertilization, basically in this method the sperm which is the male gamete and the oocyte which is the female gamete, they are fertilized in the test tube. ही टेस्ट ट्यूब आहे. स्पर्म जे की मेल गॅमेट आहे आणि oocyte किंवा ओव्ह्यूम जे की फिमेल गॅमेट आहे, हे दोन कुठं फर्टिलाइज केले जातात? टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये. ठीक आहे. अँड द रिझल्ट दॅट इज एम्ब्रिओ फॉर्म्ड इज देन इम्प्लांटेड इन दी युटेरस ऑफ दॅट वुमेन. म्हणजे ह्याच्यातनं जे एम्ब्रिओ फॉर्म होईल तो जो एम्ब्रिओ असणार आहे तो एम्ब्रिओ त्या वुमेनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाईल. ठीक आहे. दिस मेथड दॅट इज इन वायट्रो फर्टिलायझेशन इज युज्ड बाय द कपल्स हु हॅज द प्रॉब्लेम लाईक लेस स्पर्म काउंट इन मेल्स और ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट फॉर फिमेल्स. म्हणजे ही जी मेथड आहे ती त्या कपल्समध्ये म्हणजे परफॉर्म केली जाते ज्यांच्यात जे मेल्समध्ये स्पर्म काउंट लेस असते आणि फिमेल्समध्ये जे ओव्हिडक्ट आहे त्या ओव्हिडक्टमध्ये स्पेस कमी ऑब्स्टॅकल आहे. त्या ओव्हिडक्टमध्ये काय आहे? ऑब्स्टॅकल असल्यामुळं होऊ शकत नाही. सो ह्या IVF that is in vitro fertilization is performed in such couples. Now we will see surrogacy. Okay, so some of the women have problem in implantation of embryo in the uterus. म्हणजे काही वुमेन्सला फिमेल्सला प्रॉब्लेम असते. कसली प्रॉब्लेम? एम्ब्रिओला इम्प्लांट करणं. कशात इम्प्लांट करणं? युटेरसमध्ये. सो सच वुमेन कॅन हॅव दिस मॉडर्न टेक्नॉलॉजी विच इज कॉल्ड एज सेरोगेसी. व्हॉट डू यू मीन बाय सेरोगेसी? सेरोगेसी म्हणजे काय? Surrogacy म्हणजे in this method the oocyte from the ovary of the woman, oocytes from the ovary of the woman are collected and similarly the sperm from the men are collected. ठीक है. Now this oocyte and these sperms are fertilized in the test tube, similar in the technique that is IVF. ठीक है. And the formed embryo that is implanted in the another woman. म्हणजे या टेक्निकमध्ये काय होतं, जो काही oocyte आहे तुमचा, ठीक आहे, त्या वुमेनचा oocyte कलेक्ट केला जातो आणि तिच्या नवऱ्याचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा स्पर्म कलेक्ट केला जातो. दॅट स्पर्म अँड दॅट oocyte इज फर्टिलाइज्ड इन दी टेस्ट ट्यूब, जसं तुम्ही इन वायट्रो फर्टिलायझेशनमध्ये बघितलं होतं. अँड दॅट फॉर्म्ड एम्ब्रिओ, जो तो एम्ब्रिओ फॉर्म झाला तो काय करतो आपण? एखाद्या दुसऱ्या वुमेनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट करतो. का बरं? कारण की ह्या वुमेनला प्रॉब्लेम आहे इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन द युटेरस. त्यामुळे आपण काय करतो? दुसऱ्या वुमनच्या युटेरसमध्ये तो एम्ब्रिओ इम्प्लांट करतो आणि तो ग्रो करतो. ठीक आहे. अँड दॅट वुमेन इज कॉल्ड ॲज दी सरोगेटेड मदर. का? कारण की तिने
या बाईचा एम्ब्रिओ तिच्या ह्याच्यात प्लांट केलेला आहे, युटेरसमध्ये इम्प्लांट केलेला आहे. कळलं तुम्हाला? सो दिस वॉज द टेक्निक विच वी कॉल्ड एज सरोगेसी. ठीक आहे. नाउ वी विल सी what do we mean by sperm bank or semen bank. So some of the males have problem with sperm production. काही मेल्समध्ये किंवा काही मेनमध्ये स्पर्म प्रोडक्शनची खूप प्रॉब्लेम असते. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम सच मेन कॅन गो टू द कन्सेप्ट दॅट इज सीमन बँक. म्हणजे अशा प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी आपण कुठे जाऊ शकतो? सीमन बँक. सो सीमन बँक इज द कन्सेप्ट विच इज व्हेरी मच सिमिलर टू दी ब्लड बँक. सीमन बँक जी कन्सेप्ट आहे ती खूप सिमिलर आहे कशाशी? ब्लड बँकशी. जसं तुम्हाला ब्लड बँकमध्ये वेगवेगळ्या ब्लड ग्रुपचे ब्लड्स भेटत असतात, तसंच सिमिलरली इन दी सीमेन बँक दी सीमेन ऑफ व्हेरियस डिझायर्ड मेन आर कलेक्टेड. म्हणजे बरेचसे चांगल्या माणसांचे सीमेन कलेक्ट केलं जातं आणि स्टोअर केलं जातं. ज्या माणसांकडून आपण सीमेन कलेक्ट केलेला आहे त्यांचा फिजिकली आणि मेडिकल टेस्ट केला जातो, त्यानंतरच आपण सीमेन कलेक्ट केलं जातं. सो ॲज पर द नीड्स द कपल्स कॅन कलेक्ट दी स्पर्म फ्रॉम दी स्पर्म बँक. नाव दी स्पर्म विल fertilize with the oocytes in the test tube using this method that is in vitro fertilization. म्हणजे ही जी स्पर्म आहे ही स्पर्म आणि ओव्हरी मधली ओसाइट ह्या दोघांना आपण कशात फर्टिलाइज करणार आहे? इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. आणि त्याच्यानंतर जी एम्ब्रिओ फॉर्म झालेली आहे दॅट एम्ब्रिओ इज देन इम्प्लांटेड इन दी युटेरस ऑफ दॅट वुमेन. मग जो एम्ब्रिओ फॉर्म झालाय तो आपण तिच्या युटेरसमध्ये इम्प्लांट करू. ठीक आहे. सो दिस वॉज द कन्सेप्ट दॅट इज नोन एज स्पर्म बँक और सीमेन बँक. ठीक आहे. सो द नेक्स्ट कन्सेप्ट इज ट्विन्स. सो व्हॉट डू वी मीन बाय ट्विन्स आपण बघूया. सो बेसिकली व्हेन टू एम्ब्रिओज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द युटेरस टू फॉर्म टू बेबीज देन दीज टू बेबीज आर कॉल्ड एज ट्विन्स. म्हणजे जेव्हा दोन वेगवेगळे एम्ब्रिओ युटेरसमध्ये वाढले जातात सायमल्टेनियसली, त्यांचा रिझल्ट काय होतो? दोन बेबीज फॉर्म होणार आहेत. मग त्या दोन बेबीजला आपण काय म्हणणार आहोत? ट्विन्स. आपण काय म्हणणार आहोत? ट्विन्स. किंवा आपण ह्याला मराठीमध्ये जुळे असे पण म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली ट्विन्स आर डिवायडेड टू टू ग्रुप्स. म्हणजे ट्विन्स हे दोन प्रकारचे होतात. वन इज मोनोझायगोटिक and second one is dizygotic. So what do we mean by monozygotic and what do we mean by dizygotic? We will see. So first, in the case of monozygotic, in the early period of embryonic development, the cell of the embryo divides into two groups. म्हणजे काय होणार आहे? अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. म्हणजे जेव्हा एम्ब्रिओ, समजा हा एम्ब्रिओ आहे, जेव्हा याची डेव्हलपमेंट होत असते. ठीक आहे. अर्ली 8 डेजमध्ये, विदिन 8 डेज. ठीक आहे. मग हा एम्ब्रिओ दोन ग्रुपमध्ये डिवाइड होणार आहे. ठीक आहे. कळलं तुम्हाला? दिस सेल्स ऑफ द एम्ब्रिओ डिवाइड्स इनटू टू ग्रुप and then these two groups grows as a two separate embryos simultaneously. म्हणजे त्यानंतर हे जे दोन ग्रुपमधले एम्ब्रिओ आहेत, हे दोन सेल्स ऑफ द एम्ब्रिओ वेगवेगळे एम्ब्रिओ म्हणून वाढतात. ठीक आहे. नाव हे दोन वेगवेगळे एम्ब्रिओ म्हणून वाढतात अँड दस दी मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. हे एम्ब्रिओ पुढे जाऊन दोन बेबीजमध्ये फॉर्म होणार आहेत, ज्यांना आपण मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणू. So basically the monozygotic twins can be identical, maybe of the same gender and have a genetic similarity. म्हणजे जे monozygotic twins आहेत ते बेसिकली आयडेंटिकल असू शकतात, एकदम सेम टू सेम दिसू शकतात, एका जेंडरचे, म्हणजे दोन्ही मुलं असू शकतात किंवा दोन्ही मुली असू शकतात, आणि तिसरं म्हणजे त्यांची जेनेटिक सिमिलरिटी पण सेम असू शकते. ठीक आहे. हे झाली मोनोझायगोटिक. अजून एक केस आहे, मी जसं सांगितलं होतं इन द अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, म्हणजे विदिन 8 डेज. इफ द सेल्स ऑफ द एम्ब्रिओ आर डिवायडेड आफ्टर द 8 डेज. मी तुम्हाला काय सांगितलं? 8 दिवसाच्या अगोदर जर हा एम्ब्रिओचे सेल्स डिवाइड झाले तर असे ट्विन्स फॉर्म होणार आहेत. बट इफ द सेल्स ऑफ द एम्ब्रिओ आर डिवायडेड आफ्टर द 8 डेज देन द फॉर्म्ड ट्विन्स कॅन हॅव अ कॉमन बॉडी पार्ट. म्हणजे जे काही ट्विन्स फॉर्म होतील त्यांचे कॉमन बॉडी पार्ट असतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही जुळे मुलेच झालेत ज्यांचे खांदे जोडले गेलेले आहेत, ज्यांचे डोके जोडले गेलेले आहेत. अशा टाइप्स ऑफ ट्विन्स फॉर्म होतात जेव्हा सेल्स ऑफ एम्ब्रिओ डिवाइड आफ्टर दी 8 डेज. कळलं तुम्हाला? हे झाले मोनोझायगोटिक ट्विन्स. इन द केस ऑफ डायझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होत आहे? टू सेपरेट ओसाइट्स आर फर्टिलाइज्ड बाय टू सेपरेट स्पर्म्स. म्हणजे ह्याच्यात तर वेगळंच झालंय. ह्याच्यात एक एम्ब्रिओ दोन ह्याच्यात डिवाइड झालाय. ह्याच्यात दोन वेगवेगळे ओसाइट्सला दोन वेगवेगळे स्पर्म फर्टिलाइज करणार आहेत टू फॉर्म टू सेपरेट एम्ब्रिओ. इथंच दोन सेपरेट एम्ब्रिओ फॉर्म झाले अँड दीज टू सेपरेट एम्ब्रिओज लीड्स टू फॉर्म
two separate babies which are called as dizygotic twins. But the dizygotic twins cannot be identical, म्हणजे हे आयडेंटिकल नसू शकतात. मे नॉट बी ऑफ द सेम जेंडर, सेम जेंडरचे पण नसू शकतात. अँड कॅनॉट हॅव अ जेनेटिक सिमिलॅरिटी, म्हणजे त्यांची जेनेटिक सिमिलॅरिटी पण सेम नसू शकते. हे कशात आहे? डायझायगोटिक ट्विन्समध्ये. कळलं तुम्हाला? ओके. सो आजच्या पार्टमधले सगळे टॉपिक्स आपण कव्हर केले. जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.